नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू, आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा सर्वच महिलांच्या वतीने खरे तर मी निषेध करेल। का? महापौर साहेब, आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब ह्यांनी जो महिलांना विधानसभा असेल, राज्यसभा असेल 33% आरक्षण देण्याचा जो प्रस्ताव ठेवला होता, आणि हा फक्त मोदी साहेबांचा अपमान नाही, खरं तर मी या ठिकाणी म्हणाल शाहू फुले आंबेडकर आणि आमचे आराध्य दैवत शिवाजी महाराज, ज्या सावित्रीबाईंनी चिखल अंगावर घेतला, शेण अंगावर घेतलं आणि आज आमच्यासारख्या महिला या ठिकाणी घडल्या, हा त्यांचा अपमान आहे। ह्या थोर पुरुषांचा, विचारवंतांचा, ज्यांनी स्त्रियांसाठी मोठं योगदान दिलं आणि त्यांचीच विचार घेऊन आज जर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब महिलांसाठी हा विषय त्या ठिकाणी आणतात आणि हा काँग्रेसवाले त्या विषयाला हरताळ पाडतात आणि वेगळं वळण देतात, अशा काँग्रेसचा खरं तर आम्ही सर्व महिला निषेध करील। आणि मी म्हणते फक्त आमचा सभागृह नाही, देशातील सर्वच महिला आज एक महिला म्हणून ह्या विषयाला जो त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे तो कधीही ह्या महिला सहन करणार नाही। आज माझ्यासारखी एक सामान्य कुटुंबातील महिला आहे, 33% आरक्षण मिळालं, आम्ही खूप आनंदात होतो महापौर साहेब, आणि हा आनंद हिरवून घेणाऱ्यांचा आम्ही त्यांना कधी माफ करणार नाही। मलाही वाटलं होतं 33% आरक्षण पडलं मी सुद्धा आमदार होऊ शकते, अनेक अशा महिला आहेत त्या खासदार होऊ शकतात, जसं आम्ही घर सांभाळतो ना तसं देशाला सांभाळू शकतात। हे खरं तर ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आमचे आदरणीय पंतप्रधान होते, त्यांनी ते वेरलं आणि हा आपल्या देशाचा पाया भक्कम करण्यासाठी आम्हाला आरक्षण देण्याचा त्यांनी जो पायंडा घेतला होता, कुठंतरी ह्या काँग्रेसवाल्यांचा काय आम्हाला माहित नाही, पण त्यांनी जो महिलांवर अन्याय केलेला आहे, महापौर साहेब त्यांचा तीव्र शब्दात मी या ठिकाणी निषेध करते आणि आजची सभा आमच्या महिलांवर अन्याय झालाय ही तुम्ही तहकूब करावी अशी विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।